महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्व शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून एक खूप महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। आज 18 मार्च 2025 सकाळीच कृषी विभागाकडून एक महत्त्वाचे अपडेट देण्यात आलेले आहे। महत्त्वाची सूचना शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना जर पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा जर इथून पुढे हप्ता पाहिजे असेल, म्हणजेच पीएम किसान योजनेचे 6000 आणि नमो शेतकरी योजनेचे 6000, म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचे 6000 आणि केंद्राकडून पीएम किसान योजनेचे 6000 जर मिळवायचे असतील तुम्हाला दरवर्षी, तर तुम्हाला एक काम करून घेणे खूप महत्त्वाचे आहे असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे। ते काम तुम्ही 31 मार्च पर्यंत केले तरच तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हा मिळणार असल्याचे सरकारने म्हणजे सरकारच्या कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे। तर हे काम कोणते असणार आहे आणि तुम्ही ते कसे करून घ्यायचे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी स्पष्टपणे डिटेलमध्ये सांगणार आहे। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात हे काम कोणते आहे आणि तुम्हाला कसे करायचे आहे आणि ते किती तारखेपर्यंत पूर्ण करायचे आहे। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। नमो शेतकरी योजना महाराष्ट्राची योजना आहे। महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी योजनेद्वारे तुम्हाला 3 हप्त्यामध्ये 2-2 हजार असे वार्षिक तुम्हाला 6000 मिळतात, म्हणजे शेतकऱ्यांना। आणि पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 6000 मिळतात, तेही 2-2 हजाराचा हप्ता तुम्हाला वर्षामध्ये 3 वेळा मिळतो। पीएम किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे तो मात्र 24 फेब्रुवारी 2025 ला मिळालेला आहे। तर नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता अजून मिळालेला नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हे प्रतीक्षेत आहेत। आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख कधी स्पष्ट करतात याच्या प्रतीक्षेत महाराष्ट्रातील शेतकरी प्रत्येक शेतकरी आहे। परंतु हा नमोचा 6वा हप्ता आहे त्याच्यासाठी सुद्धा हीच अट घालण्यात आलेली आहे। ती कोणती अट असणार आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत। परंतु तुम्हाला एक महत्त्वाची सूचना कृषी विभागाकडून आणखी एक देण्यात आलेली आहे, ती म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत त्यांनाच नमोचा 6वा हप्ता मिळणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळाला आहे त्याच शेतकऱ्यांना नमोचा 6वा हप्ता मिळणार आहे आणि इथून पुढचे सर्वच हप्ते हे मिळणार आहेत। तर पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने ही अट घालण्यात आलेली नव्हती, परंतु नमोच्या 6व्या हप्त्यासाठी ही अट घालण्यात आलेली आहे। तर ती अट कोणती आहे, तर सरकारच्या कृषी विभागामार्फत लवकरात लवकर ॲग्री स्टेटवर प्रत्येक शेतकरीचे नाव हे नोंद करणे गरजेचे आहे असे सकाळीच कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे। ॲग्री स्टेट म्हणजे तुम्ही फार्मर आयडी काढणे हे महत्त्वाचे आहे। प्रत्येक शेतकऱ्याचा फार्मर आयडी असणे महत्त्वाचे आहे। याचा उपयोग होणार आहे बियाणांची किंमत ठरवण्यासाठी, तुमचा बाजारभाव, तुमच्या शेतमालाचा बाजारभाव ठरवण्यासाठी, तसेच तुमची शेतजमीन किती आहे, तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ मिळतो, कोणत्या योजनेचा लाभ मिळत नाही, याची सर्व माहिती या ॲग्री स्टेटवर मिळण्यासाठी। कारण तुम्हाला माहित आहे आता भरपूर असे जिल्हे सापडले आहेत की पीक विम्याचे बोगस अर्ज भरलेले आहेत। पीक विम्यासाठी जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी बोगस प्रमाणे निघाले आहेत। तसेच नमो शेतकरी योजना पीएम किसान योजनेत सुद्धा बोगस शेतकरी निघालेले आहेत। त्यामुळे सरकारने हा स्पष्ट निर्णय घेतला आहे की ॲग्री स्टेटवरती ज्या शेतकऱ्यांची नोंद आहे त्या शेतकऱ्यांना शेतीविषयक ज्या सर्व योजना आहेत त्यामध्ये पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, या सर्व योजना आहेत किंवा मेंढपाळांसाठी जी रक्कम दिली जाते किंवा शेळी पालनासाठी, कुक्कुट पालनासाठी जे कर्ज दिलं जातं, या सर्व योजना आहेत। जर तुमचा फार्मर आयडी असेल तरच तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येणार असल्याचे सरकारने म्हणजेच कृषी विभागाकडे सांगण्यात आलेले आहे। केंद्राकडून ही सूचना देण्यात आलेली आहे। फक्त महाराष्ट्र राज्यापुरती ही सूचना नाही, तर पूर्ण भारतातील जेवढी राज्य आहेत, कारण केंद्रातून पीएम किसान योजना सर्व राज्यांना दिली जाते,
त्यामुळे कृषी विभाग जो केंद्राचा कृषी विभाग आहे तेथूनच ही सूचना देण्यात आलेली आहे की ॲग्री स्टेटवरती ज्या शेतकऱ्यांची नोंद आहे त्या शेतकऱ्यांना या योजनांचा म्हणजे शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळणार आहे। तर आता तुम्हाला फार्मर आयडी काढून घेण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आलेली आहे ती म्हणजे 31 मार्च। 31 मार्च पर्यंत जर तुम्ही फार्मर आयडी काढला नाही तर तुमच्या सर्व योजना या रद्द करण्यात येणार आहेत। ज्यांची ॲग्री स्टेटवर नोंद आहे म्हणजे ज्यांनी फार्मर आयडी काढला आहे त्यांनाच फक्त या सर्व योजनांचा लाभ हा देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितलेले आहे। त्यामुळे जर कोणी अजूनही शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नसेल तर तुम्ही जवळच्या CSC सेंटरवरची संपर्क साधून तुम्ही फार्मर आयडी काढू शकता। तुम्हाला फार्मर आयडी लगेचच काढून मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, तुमचा फोन नंबर, त्यानंतर सर्वे नंबर आणि तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि तुम्हाला CSC सेंटरवर लगेचच फार्मर आयडी हा काढून मिळणार आहे। त्यामुळे अजूनही कोणत्या जर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नसेल तर 31 मार्च पर्यंत फार्मर आयडी काढून घ्या आणि मगच नमोचा हप्ता मिळवा। कारण नमोचा हप्ता आता स्पष्टपणे सिद्ध झाले आहे की नमोचा हप्ता 31 मार्चच्या अगोदर तर मिळणारच नाही। कारण कंपल्सरी करण्यात आलेला आहे की तुम्हाला जर इथून पुढचे हप्ते पाहिजे असतील तर तुम्ही फार्मर आयडी काढून घेणे गरजेचे आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये फार्मर आयडी जास्तीत जास्त प्रमाणात काढलेला असेल किंवा सर्व शेतकऱ्यांनी काढलेला असेल तर त्या जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर नमोचा हप्ता हा वाटप करण्यात येणार असल्याचे सुद्धा स्पष्टपणे कृषी विभागाने सांगितलेले आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या जिल्ह्याची सुद्धा दखल घ्या, कोणत्या शेतकऱ्यांना मदत करा की तुम्हाला फार्मर आयडी CSC सेंटरवर जर अजून कोणत्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नसेल तर त्या फार्मर आयडी काढण्यासाठी त्यांना सांगा। बऱ्याच शेतकऱ्यांना या बेसिक माहिती माहीत नसतात, सरकारकडून आलेल्या माहिती ज्या आहेत इन्फॉर्मेशन माहीत नसतात। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी म्हणून कोणी काढला असेल किंवा तुम्ही शेतकरी नसाल परंतु तुम्हाला या फार्मर आयडी विषयी माहीत असेल तर तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, त्यांना सुद्धा ही माहिती समजेल। कारण 31 मार्च शेवटची तारीख दिलेली आहे, तिथून पुढे तारीख सुद्धा वाढवली जाणार नाही असे कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे। त्यामुळे तुम्ही 31 मार्च पर्यंत फार्मर आयडी काढा। ज्या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त फार्मर आयडी निघाले असतील त्या जिल्ह्यांमध्ये नमोचा 6वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। त्यानंतर त्याच्या पुढची एक दुसरी सूचना देण्यात आलेली आहे की इथून पुढे नमोचे आणि PM किसान योजनेचे हप्ते हे सोबत दिले जाणार आहेत। मागचा 18वा हप्ता PM किसानचा आणि नमोचा 5वा हप्ता हा सोबत दिला होता परंतु यावेळी दिला नाही आणि त्यासाठीच सरकारने फार्मर आयडी काढायला लावले आहेत आणि फार्मर आयडी ज्यावेळी तुमचे निघतील त्यामुळे जे बोगस शेतकरी आहेत त्यांना यातून वगळण्यात येणार आहे आणि जे खरंच शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी आणि PM किसान योजनेसाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढणे हे गरजेचे आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।